पाचोरा तालुक्यातील नाचनखेड्या गावातील शेतकरी यांच्या बाळद खुर्द शिवारातील आपल्या शेतामध्ये त्यांनी 2 एकर क्षेत्रावर मका पिकाची लागवड केली। पीक चांगल्या पद्धतीने बहरलं, परंतु सध्या मक्या पिकामध्ये त्यांनी तणनाशक मारल्यानंतर एक सारख्या कंपनीचे 2 तणनाशकांचे बॉक्स त्यांनी आणले आणि त्यामध्ये एक ओरिजिनल आणि एक डुप्लिकेट असल्यामुळे त्यांनी जे तणनाशक मारलं त्या तणनाशकमुळे त्यांच्या मका पिकावर सड या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे। मक्या पिकाचा जो मधला पोगा आहे तो 100% सड झालेला असल्याने ते पीक जवळजवळ संपलेलं आहे। आपण त्या शेतकऱ्यांशी बोलू की नेमकं यामागचं काय कारण आहे। हॅलो, आम्ही तणनाशक मारला 11 तारखेला। 17 तारखेला मी दुकानदाराकडे जाऊन सांगितलं, माहिती दिली त्याला की असं असं मका होत आहे माझावाला। ते 18 तारखेला त्यांनी एक माणूस पाठवला त्यांचा कंपनीचा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि नंतर 19 तारखेला आले आणि ते म्हणून गेले की 100% खरंच नुकसान झालेलं आहे बा तुमच्यावाली। त्याच्यावरती त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही 2 दिवसापासून। आणि दुकानदाराने तर शेतीत येऊन भेटसुद्धा दिली नाही। गजेंद्र कृषी सेवा केंद्र बडगाव त्यांनी कुठलीच प्रतिसाद दिली नाही आम्हाला। आणि माझ्या शेताचं जे नुकसान झालेलं आहे ते गजेंद्र कृषी सेवा केंद्रवाल्यांनीच मला म्हणजे भरपाई द्यावी अशी मी त्याच्याकडे मागणी करत आहे। त्याच्या धाकाने तो शेतात बी येत नाही। कृषी केंद्र संचालक हे फक्त शेतकऱ्यांना माल विकण्याचं काम करतात, परंतु शेतकऱ्यांवर जेव्हा या पद्धतीने संकट ओढवतं त्यावेळेस शेतकऱ्यांना ते वाऱ्यावर सोडतात। 3 दिवसांपासून कम से कम माझेवाले 10 ते 12 कॉल झालेले आहेत, तरी ते म्हणतायत आम्ही माणसं पाठवतात। याच्यावरती त्यांची काहीच प्रतिक्रिया नाही आहे। आणि ते एकदम म्हणजे उडाउडीचे उत्तरे देत आहेत आम्हाला। त्यांचा माल डुप्लिकेट म्हणजे पावडर डुप्लिकेट आहे असं मी म्हणजे घोषित करतो। पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा गावातील शेतकरी बाळद शिवारातील त्यांच्या शेतजमिनीमध्ये मका पिकावर त्यांनी जे तणनाशक मारलेलं आहे त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब आपल्याला कोणतं तणनाशक ओरिजिनल आणि कोणतं डुप्लिकेट आहे या संदर्भात माहिती देत आहेत। आता हे पहा, हे जे शेत दिसतंय या शेतामध्ये मका पीक लावलेलं आहे। गरीब शेतकरी स्वतः कष्ट करणारे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याला माहिती नसतं। दुकानावर गेल्यानंतर आपण फक्त एकच सांगतो आम्हाला असं पावडर पाहिजे तणनाशक। आता संबंधित दुकानदाराने फरक काय आहे, फक्त टेंजर आणि सेंजर हे जे डुप्लिकेट आहे आणि ओरिजिनल आहे, सिम्बॉल वगैरे सगळे एकच। शेतकरी तेवढं पाहत नाही, कारण शेतकरी तितकं त्याला समजत नाही। कदाचित शेतकरी तितकं हुशार राहिला असं तो रोजची आत्महत्या केल्या नसत्या। परंतु या अशा पद्धतीने आज व्यापारी आणि जे उत्पादक आहेत ते शेतकऱ्यांना फसवतात। आज युरियाचं लिंकिंग चाललेलं आहे आणि शेतकरी पाहिजे त्या पद्धतीने घ्यावंच लागतं त्याला, कारण वेळ जात असतो आणि या मजबुरीचा फायदा व्यापारी वर्ग घेत असतो। आज या ठिकाणी पाहतोय आपण पूर्ण शेत बसलेलं आहे। आता या शेतात सदर शेतकरी काही करू शकत नाही। लाखावर नुकसान झाले आणि अशा अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे। आणि याच्यामुळेच रोजच्या माझ्या माहितीप्रमाणे 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत। आज ते माझ्याकडे रात्री आले होते, त्यांनी मला रडलेत आणि सांगितलं, नाना जर असंच जर चाललं तर मला एक दिवशी फाशी घेतल्याशिवाय चालणार नाही, कारण मी सुरुवातीला पहिल्यानेच कर्जबाजारी आहे आणि कर्जबाजारी असल्यानंतर जर असं मला फसवाफसवी होत असेल आणि उत्पन्नात जर घट होत असेल तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही। मी महाराष्ट्र सरकारला, अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती करतो की तुमचं भांडणं चाल द्या, सत्ता संघर्ष चाल द्या, पण किमान शेतकऱ्यांकडे लक्ष असू द्या, कारण शेतकरी हा दाता आहे।